नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धनमध्ये 35 लाखांच्या चरससह 63 वर्षाचा वयोवृद्ध तस्कर जेरबंद। रायगड जिल्ह्यातून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। श्रीवर्धन पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम उघडत तब्बल 34,98,000 रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे। कोंडिवली स्मशानभूमीजवळ रचलेल्या विशेष सापळ्यात 63 वर्षाचा वृद्ध तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट वाहतूक करणारे चालक चरस आणि गांजाची नशा करून वाहने चालवत असल्याने परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले होते। यावर श्रीवर्धन पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडले आहे। 18 जुलै 2026 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शेखाडी येथील सादिक इब्राहिम शेखदरे वय वर्ष 63 हा इसम चरस विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोंडिवली स्मशानभूमीजवळ सापळा रचला। संशयित आरोपी सादिक शेखदरे हा आपल्या MS06 CD 6700 क्रमांकाच्या दुचाकीवरून येत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। दुचाकीच्या डिकीची झडती घेतली असता पोलिसांना 10,73,000 रुपये किमतीचा 2 किलो 146 ग्रॅम चरस सापडला। त्यानंतर पोलीस कोठडीत झालेल्या कडक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने शेखाडी येथील आपल्या एका बंद फायबर बोटीत लपून ठेवलेला आणखी 24,25,000 रुपये किमतीचा 4 किलो 850 ग्रॅम चरस पोलिसांच्या हवाली केला। थोडक्यात मुद्देमाल आणि कारवाई: एकूण जप्त चरस 6 किलो 996 ग्रॅम, किंमत 34,98,000। इतर जप्ती: एक जुनी मोटरसायकल व एक मोबाईल फोन। एकूण जप्त मुद्देमाल सुमारे 35 लाखाहून अधिक। कायदेशीर कारवाई: NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल। पोलीस कोठडी: न्यायालयाने आरोपीला 22 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तपास अधिकारी: पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप राठोड पुढील तपास करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।